काय म्हणता मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वप्नील एमकर चॅनल मध्ये। खूप दिवसांपासून प्लॅनिंग चालू होती, फायनली आपला प्लॅन तो सक्सेसफुल झालेला आहे। मी आणि माझा मित्र चाललो आहे महाराष्ट्रातील अशा ऐतिहासिक मंदिरामध्ये। काय आहे त्या मंदिराची खासियत, कसं आहे ते ठिकाण, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला मित्र आता आलेला आहे आपला। आणि मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहोत आणि हे ठिकाण म्हणजे आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं पवित्र मंदिर। खरंच सांगतो, इथे येताच वेगळाच उत्साह आणि अभिमान वाटतोय। ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, ज्यांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला, त्या महाराजांच्या चरणी आज आपण आलो आहोत। चला तर मग मंदिराचं दर्शन घेऊया आणि आपल्या महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया। इहलोकी परलोकी उरावे श्रीमंत योग गुरुशिवाय। अजून बोला, पटापट बोला। कट्यार बघितली, वाघनख बघितली, चिलखत बघितली, ढाल बघितलं, भाला बघितला, सर्व बघितलं ना। निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी। छत्रपती महाराजांचा मुजरा राज मुजरा। जय भवानी। हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा। राजांचं शिलेदार आम्ही। हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा। आजचा जो अनुभव होता तो खरंच मनाला एकदम भरून येणार होता। मराठेपाडा या गावाने उभारलेलं ते शक्तीपीठ आणि त्यांची ही संकल्पना, खरंच या ठिकाणी प्रत्येक मावळा, प्रत्येक लहानापासून थोरांपर्यंत येऊन हे यांना इथे महाराजांचा इतिहास, तसंच त्यांच्या मावळ्यांचा इतिहास पाहायला, तसेच ऐकायला सुद्धा मिळतो, अनुभवायला। डायरेक्ट ते म्हणजे पूर्ण हे करतात, स्पीकर्सवरती वगैरे लावलेलं असं त्यांनी। प्रत्येक ठिकाणाहून शाळेमधून छोटी छोटी मुलांसाठी सहली वगैरे येतात, त्यासुद्धा त्यांनी तिथे मस्त एकदम प्रदर्शन वगैरे करतात ती मुलं लहान लहान। ती व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलीच असेल। आता मी एवढं भारी वाटतं ना तेव्हा, खरंच तुम्ही सुद्धा अनुभव आहे नक्की एकदा इथे जावा। मराठेपाडा या ह्याच्यामध्ये भिवंडीमध्ये आहे ते, थोडाफार रस्ता वगैरे आहे, कच्चा वगैरे आहे, पण होईल हळूहळू। खरं मराठेपाडा गावाला मनापासून आभार मानतो की त्यांनी हे शक्ती
पीठ बांधून प्रत्येक मावळ्याला आणि प्रत्येक व्यक्तीला ते आपल्या महाराजांचा तसंच मावळ्यांचा इतिहास सांगतील. मित्रांनो, आजचा प्रवास हा आपला खरंच खूप खास होता. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन मन एकदम भरून आलं. मराठेवाडा या गावाने उभारलेले शक्तिपीठ खरंच प्रत्येकासाठी आणि प्रत्येक मावळ्यासाठी प्रेरणादायी आहे. इथे येऊन हा इतिहास फक्त ऐकायला नाही तर अनुभवायला मिळतो. असाच इतिहास अनुभवायचा असेल तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा आणि व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. स्वप्नील हेमकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात नव्या ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.